नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते प्रथम सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. सध्या महाराष्ट्रामध्ये जी चर्चा सुरू आहे ती म्हणजे उभाटा शिवसेनेतील 6 खासदार हे या पक्षाला सोडणार की नाही. अर्थात त्यातल्या 5 खासदारांनी तर आपण पक्ष सोडणार हे जवळपास स्पष्ट केलेलं आहे. पण एक खासदार आहेत ओमराजे निंबाळकर, त्यांचा प्रश्न आहे. सध्या त्यांचं ते कोर्टातलं प्रकरण सुरू होतं पद्मसिंह पाटील यांच्या विरोधातील, आणि त्यामुळे ते थांबलेले होते. आणि आता ते आपल्या मतदारसंघामध्ये जाणार आहेत धाराशिवमध्ये, आणि तिथे आपल्या पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार यांच्याशी संवाद साधणार आहेत असं त्यांनी म्हटले. आणि त्या सगळ्या मतदारांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊन आपण पुढचा निर्णय घेणार आहोत असं ते म्हणालेले आहेत. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता कदाचित आणखी एखाद दिवस लागेल, पण जवळपास हे सगळे जे खासदार आहेत त्याच्यातले संजय जाधव असतील किंवा नागेश आष्टीकर असतील, हे सुद्धा आपापल्या मतदारसंघामध्ये जाणार आहेत आणि आपल्या मतदारांशी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी बोलणार आहेत. आणि हे जे पाऊल त्या खासदारांनी उचललेलं आहे त्याच्यावरनं हे स्पष्ट होतं की त्यांचे मतदार जे आहेत ते त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. मतदारांनी शेवटी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि मतदारच ठरवणार आहेत की त्यांनी शिंदे गटात जायचं की नाही. आता या संदर्भात ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघामध्ये पत्रकारांनी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधल्याचं आपल्याला वेगवेगळ्या चॅनलवर पाहायला मिळतं. आणि त्या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये एक समानता दिसून येते, आणि ती म्हणजे हे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते हे मनापासून म्हणतात की ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदेंसोबत जायला पाहिजे. हे सगळेजण म्हणत आहेत, कोणी असं म्हणत नाही की त्यांनी जाऊ नये, त्यांनी उभाटामध्ये राहावं. आणि याचं कारण जेव्हा त्या पदाधिकाऱ्यांना विचारलं जातं तेव्हा ते म्हणतात की आपल्या मतदारसंघामधली कामं होणं अत्यंत आवश्यक आहे, विकास कामं होणं आवश्यक आहे. आणि जर ते उभाटामध्ये राहिले तर त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतोय, अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय, आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची कामं होत नाहीये, छोटी छोटी कामंसुद्धा करणं मुश्किल झालेलं आहे. हे जेव्हा पदाधिकारी, कार्यकर्ते बोलतात तेव्हा त्याच्यातून स्पष्ट होतं की पदाधिकारी आणि कार्यकर्ते, मतदार यांनासुद्धा वाटतंय की या खासदारांनी आता एकनाथ शिंदेंच्या पक्षात जावं. आणि त्याच्यामागचं कारण हेच आहे. विशेषतः ओमराजे निंबाळकर यांच्या जर मतदारसंघात पाहिलं झालं तर आत्ता जो काही कोर्टातला वाद होता त्याच्यामध्ये पद्मसिंह पाटील यांच्यावर आरोप आहेत, आणि ते सगळं प्रकरण झालं आणि त्याच्यातून ते निर्दोष मुक्त झालेले आहे. अशा वेळेला कुठेतरी त्यांच्या समोर जे आमदार आहेत ओमराजे निंबाळकरांच्या समोर, ते भाजपाचे आमदार आहेत, राणा जगजित सिंग, आणि ते आमदार भाजपाचे आहेत. भाजप आणि उभाटा यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबंध आहेत गेल्या काही वर्षात हे आपण पाहतोच आहोत. स्वाभाविक इतके टोकाचे ताणलेले संबंध आहेत. उभाटाकडून कशा पद्धतीने भाजपावर टीका होते किंवा भाजपाकडून उभाटावर कशी टीका होते हे आपण पाहतोय. त्याच मतदारसंघात या 2 कुटुंबांमधला वाद आहे, तो सुद्धा टोकाचा वाद आहे, वैर भावना आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ओमराजे निंबाळकर म्हणूनच मतदारांना विचारायला जातात की काय करायचं आता. आणि त्यातल्या काही कार्यकर्त्यांची जेव्हा प्रतिक्रिया विचारली जाते तेव्हा ते म्हणतात की ओमराजे निंबाळकर यांनी कुठल्याही पक्षात गेलं तरी हरकत नाही, पण आमची कामं होणं अत्यंत आवश्यक आहे. ते कामं होण्यासाठी त्यांनी उभाटामध्येच राहावं अशी काय आमची अपेक्षा नाही. त्यांनी कुठल्याही पक्षात जावं, पण कामं होण्यासाठी, आमचं विकास कामं होण्यासाठी, मतदार, कार्यकर्ते यांच्या मनामध्ये ज्या काय अपेक्षा आहेत, ज्या अपेक्षांनी त्यांनी ओमराजेंना निवडून दिलेलं आहे, त्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षात जायला पाहिजे. आणि याचं कारण स्वाभाविक आहे की भाजपा आणि उभाटा असे 2 पक्ष आमने सामने तिथे असल्यामुळे तिथे कामं होणं मुश्किलच आहे. एकमेकावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न तर होतच असणार. अशा परिस्थितीत ओमराजे निंबाळकर जर एकनाथ शिंदेंच्या पक्षात गेले तर स्वाभाविकच ते सत्तेमध्ये गेल्यासारखे आहेत. एकनाथ शिंदेंचे एक पाठबळ त्यांना मिळू शकतं, हाच त्यांचा विचार असावा.
आणि त्यातून मग कदाचित आपल्या कार्यकर्त्यांची कामं करणं अधिक सोपं होऊ शकेल, जे काय अडथळे आहेत ते दूर होतील बऱ्याच प्रमाणात, असं त्यांना वाटत असेल. आणि हे कार्यकर्त्यांना सुद्धा वाटतंय, कार्यकर्त्यांना सुद्धा ती समज आहे. पण त्याच्यामध्ये दिसून येतं की हे सगळे जे खासदार आहेत यांचा आपल्या मतदारांवर, आपल्या कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर विश्वास आहे की ते जे म्हणतील ते करायचं, कारण त्यांनी यांना लाखोंच्या मतांनी निवडून दिलेलं आहे. आपण पाहतो की केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार असं म्हटलं जातं. जेव्हा केंद्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीतून जे सरकार तयार होतं त्याच्यामध्ये मोदी यांची लाट आली आणि त्याच्यामुळे सरकार तयार झालं. लोक मोदींचा चेहरा पाहून मतदान करतात आणि त्याच्यातून अनेक असे लोक निवडून येतात ज्यांना कोणी ओळखत नाही किंवा ज्यांची तेवढी ताकद नाही स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्याची, ते मोदींच्या चेहऱ्याने निवडून येतात. हे आपण पाहिलेलं आहे. तसं इथे ओमराजे निंबाळकर यांच्या चेहऱ्याला पाहून लोक मतदान करतायत. भलेही तिथे संजय राऊत म्हणाले असतील की हे सगळे खासदार जे ते काय महान नाही आहेत, त्यांच्याकडे बघून कोणी मतदान करत नाही आहे, हे मतदान उद्धव ठाकरेंना पाहून केलं जाते. पण ते वास्तव नाही आहे हे कार्यकर्ते सांगतायत. यात ज्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया विचारली जाते ते म्हणतायत ओमराजे निंबाळकर यांनी कुठल्याही पक्षात जावं, पण आमची कामं व्हायला पाहिजेत, आपल्या मतदारसंघाचा विकास व्हायला पाहिजे, त्याला प्राधान्य आहे. त्यामुळे ते एकनाथ शिंदेंकडे गेले आणि त्यातून कामं होणार असतील तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षात जावं, हे म्हणूनच ते म्हणतायत. त्यांच्या दृष्टीने तो खासदार जो आहे त्या मतदारसंघातला, तो त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, त्यासाठीच त्याला निवडून दिलेला आहे. तो कुठल्या पक्षाचा आहे बघून त्याला निवडून दिलेलं नाही. पण इथे मात्र जसं केंद्रामध्ये मोदी आहेत, मोदी आले तर आपल्याला जे काय अपेक्षित विकास आहे तो होईल, म्हणून मोदींचा चेहरा पाहून किंवा मोदी हे त्या पक्षाचे नेते आहेत हे पाहून त्या पक्षातल्या उमेदवारांना निवडून देतात लोक. इथे मात्र उलटं आहे. त्यामुळे तो विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या बोलण्यातून हे स्पष्ट होतं की आपल्या खासदाराने एकनाथ शिंदेंसोबत जावं. दुसरी एक गोष्ट आहे जी या सगळ्या बंडाला कारणीभूत होते किंवा बंड होण्यासाठी प्रवृत्त करते, ती म्हणजे या सगळ्या खासदारांचा जो काही या गेल्या काही दिवसांमध्ये झालेला अपमान आहे. मी खासदार जाणार याची कुणकुण काय अचानक लागलेली नाही की आत्ता काही गेल्या 2-3 आठवड्यातच कळले हे खासदार जाणार आहेत किंवा नाराज आहेत, असं अजिबात नाही आहे. खूप आधीपासून हे सगळं माहिती आहे. सुषमा अंधारे सुद्धा म्हणतायत की याची कुणकुण आम्हाला खूप आधीपासून होती, पण तेव्हा या खासदारांची मनधरणी करण्याचे कोणीच प्रयत्न केले नाहीत. आता मात्र अशा बातम्या येत आहेत की त्यांची मनधरणी सुरू आहे. पण आता मनधरणी करत असताना आपण त्यांच्याबद्दल चांगली भाषा वापरणं आवश्यक असतं. जेव्हा एखाद्याची मनधरणी करणार आहोत तेव्हा त्याच्याबद्दल चांगलं बोलणं, सकारात्मक बोलणं हे आवश्यक असतं. पण तसं मात्र दिसत नाही. हे खासदार जाणार हे जेव्हा कळायला लागलं तेव्हा यांना तुडवा अशा पद्धतीची भाषा जी आहे ती संजय राऊत यांनी वापरली. नागेश आष्टीकर जे त्यांचे पुत्र कृष्णा पाटील हे म्हणाले की आम्ही उबाटासोबत आहोत, तेव्हा सुषमा अंधारे काय म्हणाल्या की कृष्णा पाटील यांनी नागेश आष्टीकर यांचा फोटो घ्यावा आणि त्यावर पहिल्यांदा जोडे मारावेत आणि त्यांचं पिंडदान करावं, तर आम्हाला खात्री पटेल की ते उबाटा गटामध्ये आहेत. आता अशा पद्धतीची भाषा वापरल्यानंतर कोणते खासदार हे त्या पक्षामध्ये राहू इच्छितील किंवा त्यांचे मतदार किंवा त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना तरी कसं वाटेल की आपण निवडून दिलेल्या खासदारांनी त्या पक्षात राहावं. त्यातून हा जो काही तडा गेलेला आहे आणि तो अधिक रुंदावत चाललेला आहे हे आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ही जी वापरलेली भाषा आहे त्याच्यातून सुद्धा हे खासदार जे आहेत ते निराश आणि नाराज झालेले आहेत असं म्हणता येऊ शकतं. आणि मतदारांनी सुद्धा आता कौल दिलेला आहे. केवळ निवडणुकीतूनच ते कौल देतात असं नव्हे, तर मतदारांच्या देहबोलीतून, त्यांच्या बोलण्यातून सुद्धा लक्षात येतं की आपल्या खासदाराने, आपल्या लोकप्रतिनिधीने काय केलं पाहिजे आता, आणि ते ऐकणं आवश्यक असतं. ते ऐकण्याचा प्रयत्न खासदार करतायत. तोच प्रयत्न जर उबाटाच्या नेतृत्वाने केला असता, आधीच त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं, तर कदाचित त्याच्यातून काही तोडगा निघू शकला असता. पण तसं झालं नाही. आणि त्याच्यामुळे आज हे सगळे खासदार, जे कारण भलेही काही सांगितलं जात असेल त्यांच्याबद्दल की ते कशासाठी जात आहेत तिकडे, पण त्याचं हे एक कारण आहे की लोकांना तिथे काम पूर्ण केलेलं पाहिजे, विकास झालेला पाहिजे, त्यातले अडथळे दूर व्हायला पाहिजेत. आणि त्यासाठी त्यांनी भलेही एकनाथ शिंदेंच्या पक्षात जावं, पण ते एकनाथ शिंदेंकडे गेले तरी हरकत नाही असं लोकांचं म्हणणं आहे.
आणि हा होत असलेला अपमान जो आहे रोजच्या रोज तो सुद्धा बंद होईल एकदाचा, हा सुद्धा त्यांचा विचार असेल. पण एक निश्चित झालं, लोकांनाच आता वाटायला लागलेलं आहे की त्यांनी एकनाथ शिंदेंकडे जावं. त्यामुळे येत्या काळामध्ये म्हणजे आता काय फार दिवस राहिलेले नाहीत, ओमराजे निंबाळकरांचाच मुद्दा फक्त राहिलेला आहे आणि त्यांचेच पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना एकनाथ शिंदेंकडे पाठवायला तयार आहेत, हे त्यांच्या बोलण्यातून दिसून येते. तेव्हा लवकरच हा निकाल दिसून येईल 6 खासदारांबद्दलचा. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.